आता मत नाही द्या ना यांना जाळा तरी त्यांनी काढू द्या रे पोटा एक सर्व लोकांना असं उभं करा थांबलेले प्रायव्हेटचं सांगितलं मंत्री महोदय बोलताय। या ठिकाणी सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी कलेक्टर महोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील, MSCBचे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, सगळी मंडळी आमच्याबरोबर आहे। त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्या भरपाई मिळणार आहे। 10:30 वाजता आम्ही विमा कंपनीबरोबर सुद्धा या ठिकाणी बैठक लावलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता आमचे सगळे 100% प्रयत्न आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी MSCBचे पोल पडल्यामुळे लाईट विस्कळीत झालेली आहे, पाणी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे, झाडं कोलमडलेली आहे। त्याच्यामुळे चौफेर नुकसान झाल्यामुळे प्रशासन आपल्या परीनं जोरात तयारी करून काम करत आहे। विमा कंपन्यांचे बऱ्याच वेळेला वाईट अनुभव आलेले आहेत की पंचनामे होतात, सगळं होतं, नंतर मात्र मदत करताना मोठ्या अडचणीचा सामना शेतकऱ्यांना त्याच्यामधल्या काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत। आत्ताच कलेक्टरांनी सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीनं आपलं माहिती भरायला पाहिजे, ती सुद्धा प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेऊ।